नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत, ज्यांच्यामुळे आम्हाला आज हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले आहेत, असे संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, युग प्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व ह्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते। आज आपण बुद्ध वचनांमधील एक विलक्षण आणि गूढ सूत्र, संपसाधनीय सूत्र याचा अभ्यास करू। हे सूत्र दिग्घनिकायातील 3ऱ्या भागात समाविष्ट आहे आणि यामध्ये महाश्रावक सारिपुत्त व भगवान बुद्ध यांच्यातील अत्यंत विचार प्रवर्तक संवाद आपल्याला ऐकायला मिळतो। सारिपुत्त आपल्या गुरूंवर किती गाढ श्रद्धा ठेवतो आणि बुद्ध त्या श्रद्धेची परीक्षा कशी घेतात या मागचे तत्वज्ञान आपण उलगडून पाहणार आहोत। एक वेळा भगवान बुद्ध नालंदा येथे पावारिक आम्रवनात विहार करत होते। नालंदामध्ये पावारिक आम्रवन आहे, त्यामध्ये एकदा भगवान बुद्ध विहार करत होते, तेव्हा महाश्रावक सारिपुत्त त्यांच्या दर्शनास आले आणि अत्यंत श्रद्धेने ते भगवान बुद्धांना म्हणाले। सारिपुत्त भगवान बुद्धांना म्हणतात, भगवा, आपल्या सम्यक संबोधी ज्ञानात आपल्यासारखा ना कोणी पूर्वी झाला आहे, ना कोणी आताचा आहे, ना कोणी भविष्यात होईल। सारिपुत्त भगवान बुद्धांना असे म्हणतात की आपल्या जो सम्यक संबोधी ज्ञान आहे त्याच्यामध्ये तुमच्यासारखा आता पण कोणी झालेला नाही आहे आणि याच्या आधी सुद्धा झालेला नाही आहे आणि पुढे सुद्धा होणार नाही, अशा प्रकारे सारिपुत्त भगवान बुद्धांना म्हणतात। हे ऐकून भगवान बुद्धांनी त्यांना सौम्य पण स्पष्ट शब्दात विचारले। जेव्हा भगवान बुद्धांनी त्यांचे हे शब्द ऐकले तर भगवान बुद्ध त्यांना सौम्य आणि स्पष्ट शब्दांमध्ये विचारतात, सारिपुत्त, तू ना अतीत बुद्धांना पाहिला आहेस, ना भविष्यातील बुद्धांना, आणि ना माझ्याबद्दलही तुला सर्व काही ज्ञात आहे, मग तू असा सिंहनाद कसा करू शकतो? सारिपुत्त अत्यंत नतमस्तक होऊन त्यांना उत्तर देतात, भगवा, खरंच मी सगळ्यांना पाहिलेलं नाही, पण एक गोष्ट मात्र मला ठामपणे माहीत आहे। मी तर सगळ्यांना बघितलं नाही, पण एक गोष्ट मला मात्र ठामपणे माहिती आहे, सर्व बुद्ध एकाच मार्गाने संबोधी प्राप्त करतात। मग सारिपुत्त त्या मार्गाचे वर्णन करतो। तो सांगतो, पंच निवारणाचा त्याग, चित्त शुद्धीसाठी प्रज्ञेचा वापर, 4 सतिपट्ठानांची प्रतिष्ठा, 7 बोधंग्यांची भावना आणि अखेर सम्यक संबोधीची प्राप्ती, ह्याच मार्गाने सगळे बुद्ध सम्यक संबोधी प्राप्त करतात। सारिपुत्त सांगतात की अतीत, भविष्य आणि वर्तमानातील सर्व बुद्ध हाच मार्ग अनुसरतात। भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ह्यामध्ये जेवढेही बुद्ध होतात ते सगळे हाच मार्ग अनुसरतात, म्हणूनच ते भगवंताबद्दल अपार श्रद्धा बाळगतात। यानंतर ते भगवान बुद्धांच्या शिकवणीचा सार सुद्धा सांगतात। महाश्रावक सारिपुत्त यानंतर भगवान बुद्धांना त्यांच्या शिकवणीचा सार सुद्धा सांगतात। भगवान बुद्ध चतुसत्य, 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, बोधंग, पंचेंद्रिय, पंचबल, चतुस्मृती स्थापन या सर्व धर्माची स्पष्ट व सर्वसमावेशक शिकवण देतात। भगवान बुद्ध जे असतात ते ह्या सगळ्या गोष्टींची स्पष्ट आणि सर्वसमावेशक शिकवण देतात। तर 4 आर्य सत्य कोणकोणते? दुःख, जीवनामध्ये दुःख आहे, तर दुःख कशामुळे उत्पन्न होते? जन्म, रोग, मृत्यू, वियोग, इच्छा पूर्ण न होणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे दुःख उत्पन्न होते। दुसरा आहे दुःख समुदाय, म्हणजे या दुःखाचं कारण असते, तो कारण काय असते? तृष्णा, तृष्णा म्हणजेच इच्छा। तिसरा आहे दुःख निरोध, या तृष्णेवर विजय मिळवल्यास दुःख नष्ट होते।
जेवढ्याही तृष्णा उत्पन्न होतात, जर ह्या तृष्णेंवर आपण विजय मिळवलं तर आपल्या जीवनातील दुःख नष्ट होतो. चौथा आहे मार्ग. दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी अष्टांगिक मार्ग आहे. दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग आहे. हे 4 आर्य सत्य आहेत. भगवान बुद्ध ह्यांची शिकवण स्पष्टपणे देतात. त्यानंतर आर्य अष्टांगिक मार्ग ह्याच्यामध्ये काय येते? पहिला आहे सम्यक दृष्टी, म्हणजे गोष्टींची योग्य समज. दुसरा आहे सम्यक संकल्प, म्हणजे चांगल्या हेतूंचा निर्धार. तिसरा आहे सम्यक वाणी, खोटं न बोलणे, कुणाला दुखावू नये. आपल्या शब्दांमुळे कुणालाही दुखवायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही, म्हणजे सम्यक वाणी. चौथा आहे सम्यक कर्म, म्हणजे चांगली कृती करणे, चांगले कार्य करणे. पाचवा आहे सम्यक आजीविका, इतरांना त्रास न होईल असा व्यवसाय करणे. आपल्या व्यवसायामुळे कुणालाही त्रास होणार नाही, इजा पोहोचणार नाही, अशा प्रकारचा व्यवसाय करणे म्हणजे सम्यक आजीविका. सहावा आहे सम्यक प्रयास, वाईट गोष्टी दूर करणे आणि चांगल्या गोष्टी वाढवणे. आपल्यामधील जेवढेही वाईट दुर्गुण असतील ते दूर करणे आणि चांगल्या गोष्टी वाढवणे. सातवा आहे सम्यक स्मृती, म्हणजे जागरूकता, सतत सजग राहणं. जागरूकता म्हणजे सतत सजग राहणे, हा सातवा आहे सम्यक स्मृती. आठवा मार्ग आहे सम्यक समाधी, म्हणजे ध्यान एकाग्रता. ध्यान करून आपल्या मनाची एकाग्रता करणे. अशा प्रकारे हे अष्टांगिक मार्ग आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे सप्त बोध्यंग, म्हणजे बुद्धत्व प्राप्तीसाठी लागणारे 7 गुण. बुद्धत्व प्राप्तीसाठी 7 गुण लागतात. ते 7 गुण कोणकोणते आहेत आता आपण बघूया. पहिला आहे स्मृती, म्हणजे जागरूकता, सतत जागरूक असणे. दुसरा आहे धम्मविचय, म्हणजे सत्याचा शोध घेणे. तिसरा आहे वीर्य, वीर्य म्हणजे मेहनत करणे. चौथा आहे प्रीती, म्हणजे मनात उमटणारा आनंद. पाचवा आहे प्रशद्धी, म्हणजे शांत मन असणे. सहावा आहे समाधी, म्हणजे ध्यानात स्थिरता असणे. आणि सातवा आहे उपेक्षा, म्हणजे तटस्थता, न तुटणे आणि न जोडणे. तुटणे पण नाही आणि जोडणे पण नाही. अशा प्रकारे हे 7 बोधंग्य असतात, जे बुद्धत्व प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. त्यानंतर पंच इंद्रिय, म्हणजे 5 आध्यात्मिक इंद्रिय. पंचेंद्रिय म्हणजे साधनेतील अंतर्गत शक्ती. पहिला आहे श्रद्धा, तर श्रद्धा म्हणजे विश्वास. दुसरा आहे वीर्य, वीर्य म्हणजे प्रयत्न आणि मेहनत. तिसरा आहे स्मृती, स्मृती म्हणजे सतत जागरूक असणे, जागरूकता. चौथा आहे समाधी, समाधी म्हणजे मनाची स्थिरता. आपला मन जो आहे तो चंचल आहे, तर मनाला स्थिर बनवणे म्हणजे समाधी. आणि पाचवा आहे प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे समज, ज्ञान. प्रज्ञा म्हणजे समज आणि ज्ञान. तर अशा प्रकारे हे 5 इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय यांना म्हटलं जातं. स्मृती जागवण्याचे 4 प्रकार असतात. पहिला आहे कायानुपස්සना, दुसरा आहे वेदनानुपස්සना, तिसरा आहे चित्तानुपස්සना आणि चौथा आहे धम्मानुपස්සना. कायानुपස්සना म्हणजे शरीराची जाण असणे. वेदनानुपස්සनामध्ये भावनांना जाणणं. त्याच्यानंतर चित्तानुपස්සना, चित्तानुपස්සना म्हणजे आपल्या मनाचे निरीक्षण करणे. धम्मानुपස්සना म्हणजे धर्माची समज असणे. तर अशा प्रकारे स्मृती जागवण्याचे हे 4 प्रकार आहेत. 4 प्रकारचे गर्भगमन, 4 प्रकारच्या आदेशना, 4 प्रकारच्या आदेशना, दर्शन समापत्य, शील, वाचिक आचार, व्यक्ती प्रदीप्ती, या साऱ्यांबद्दल सारिपुत्त स्पष्टपणे उपदेश करतात. दिव्य शक्ती, पूर्वजन्मांचे ज्ञान, जीवांची गती व अगती या विषयांवरही भगवान बुद्ध दृष्टी देतात. हे सर्व सांगून सारिपुत्त पुन्हा एकदा श्रद्धेचा सिंहनाद करतात. ह्या सगळ्यांवर भगवान बुद्ध मग म्हणतात,
सारिपुत्त, तू जे म्हणालास ते धर्मसंगत आहे. अतीत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांमध्ये जे जे सम्यक संबुद्ध होते, आहेत किंवा होतील ते सर्व संबोधीमध्ये समान असतात. परंतु एका लोक धातूमध्ये एका वेळेस फक्त एकच सम्यक संबुद्ध होतो. एक लोक धातू जो असतो त्याच्यामध्ये एका वेळेस फक्त एकच सम्यक संबुद्ध होऊ शकतात. 31 लोक धातू असतात. टोटल बुद्धांनी सांगितलेलं आहे की 31 लोक धातू असतात. ह्या लोक धातू बद्दलचा संपूर्ण व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोडेड आहे, तर तुम्ही तिथून बघू शकता. यानंतर शेवटी भगवान सांगतात, तू हे सर्व उपासकांना, भिक्षूंना आणि उपासिकांना सांग. भगवान बुद्ध महाश्रावक सारिपुत्तला म्हणतात की तू हे जे सगळं आहे ते उपासकांना, भिक्षूंना आणि उपासिकांना सांग. ज्यांना पण ह्या गोष्टींमध्ये शंका असतील त्यांच्या ह्या शंका दूर होतील अशा प्रकारे तू ह्या सगळ्यांना समजावून सांग. हेच संपसाधनीय सुत्त, श्रद्धेची प्रगल्भ अभिव्यक्ती आणि धर्माची शुद्ध विवेकशील मांडणी. अशा प्रकारे हाच आहे संपसाधनीय सुत्त. ह्याच्यामध्ये बुद्धांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. बुद्धांना सम्यक संबोधी कशा प्रकारे प्राप्त होऊ शकते आणि ह्या संपसाधनीय सुत्तामध्ये महाश्रावक सारिपुत्त आणि भगवान बुद्ध यांच्यातील अतिशय विवेकपूर्ण संवाद आपल्याला बघायला मिळतं. आपण सुद्धा सारिपुत्तांसारखी श्रद्धा ठेवायला पाहिजे. अंधश्रद्धा नाही तर ज्ञानी श्रद्धा आपण सुद्धा ठेवायला पाहिजे. ज्या प्रकारे सारिपुत्त महाश्रावक यांना ज्ञानी श्रद्धा होती यांच्यामध्ये भगवान बुद्धांबद्दल, त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा भगवान बुद्धांप्रती ज्ञानी श्रद्धा असायला पाहिजे. बुद्धांचा हा जो मार्ग आहे तो अनुभवावर आधारित आहे. आजच्या युगातही तोच अष्टांगिक मार्ग आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातो. बुद्धांनी ज्या प्रकारे 4 आर्य सत्य आणि 8 अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहे, तर हेच ते मार्ग आहेत जे आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातात. आपल्याला ह्या मार्गावर चालायची खूप गरज आहे. हे सोशल मीडियाच्या जग सगळीकडे दुःख पसरलेलं आहे आणि भगवान बुद्धांनी एवढा सुव्याख्यात सायंटिफिक मार्ग आपल्याला दिलेला आहे. दुःखमुक्तीच्या ह्या मार्गावर आपल्याला चालायलाच पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया सुद्धा सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमो बुद्धाय. जय भीम.